हाय गाइस, गुड मॉर्निंग। आता मी तयारी केली आहे। आता मी स्कूलला चालले। मम्मी माझी बुटा घालते। आता मी भेटू स्कूलहून आल्यावर। बाय बाय। सो गाइस, तुम्ही बघू शकता दीदीची तयारी झालेली आहे। स्कूलवरून आल्यावर एकदा तिथे ID कार्ड टाकून देईल आणि मग जायच्या टायमाला असा गवसायला लागतो। आता बघ या साईडला आहे का, काही कामाची नाही। तिचं सगळं आम्हालाच बघ ना, नाही का, सगळं इथं आम्हालाच करायला लागतं। बरं करावं लागणार ना। तू कटाळली त्याला मी नाही कटाळलो समजलंच तुला। सो गाईज, आता हिने औषध पिऊन चालली स्कूलला। तिथे बाय तर कर गाईजला। बाय बाय। गाईज, गुड मॉर्निंग। बघू शकता आम्ही आता रेडी झालेले आहे आणि इथे बाबू आणि त्याची डॅडी झोपलेले आहे। बघू शकता बाबू आणि डॅडी। सो बघा, बाबूला अशा उशा लावून ठेवतो आम्ही, कारण की परवा दिवशी तो पडला आणि भरपूर दिवस मी ब्लॉग शूट केला नाही, कारण की बाबू बिमार होता, त्यामुळं मला ब्लॉग शूट करायला भेटला नाही। सो भेटूया आता थोड्या वेळात। सो बघू शकता आता यावी चालले बाहेर। कुठे चालला? चाललो आमच्या मामाकडे। मामाकडे चालले, ते काम आहे त्यांना। बाय 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 बाय। ओ माय गॉड, सेंट लावायचं विसरले ते। बाय 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 बाय। सो गाईज, आता हे गेले आणि तुम्ही बघू शकता जशान बेबी। ए बाबू, ए बाबू, डॅडी बघ, डॅडी बघ। आता आपण एक औषध त्याला पाजूया। माझं झाला त्याचा पाजून औषध, आपण झाला, ते दोन झाले। आता यो पापाचं आहे। शशांक, त्याला सर्व हातात पाहिजे, बाकी काही नाही। सो भेटूया आपण नंतर। आता बाबूची आंघोळ आणि मी स्वयंपाक करते आणि नंतर खाली। सो काही माझा स्वयंपाक झालेला आहे। एकीकडे बाबूला आंघोळ करायला पाणी ठेवलंय, इतर बाबू काय करते। सो बाबू आता आमचा TV बघत आहे। तुम्ही बघू शकता आता बाबूने आपली आंघोळ केलेली आहे। त्याच्या मी भरपूर तेल लावून त्याला चपचपीत केलेला आहे आणि आता त्याला झोप आलेली आहे। सो आता त्याला मी झोलीत टाकते। पहिले जेवण भरवते ना, मग झोपवते। त्याचे डॅडी अजून आले नाही, दीदीचं चाललंय होमवर्क। सो गाईज, बाबू आपला झोपलेला आहे आणि दीदीचा चालू आहे होमवर्क। दीदी कुठे जायचं आहे? ट्युशनला। आता सकाळी लवकर गेलती 7ला, 7:30 वाजता, 12:30ला आली ना। आता लगेच 2ची क्लास आहे। चला मी येते खालतून जाऊन ओटी भरायला बोलवले। सो गाईज, तुम्ही बघू शकता आमच्या ताईने डिलिव्हर केलेली आहे। सो आता आम्हाला ओटी भरायला बोलवले। येस, देव बाप्पा बघ। गाई गाई ना हळद कुंकू करायला विसरले।
त्याला दिवा दिसले ना. बघू शकता या आमच्या एकदम मोठ्या ताई आणि या पण मोठ्याच आहेत पण त्यांच्या छोट्या आहेत. बाबू ऐकर ऐकर हाय बोल आय आय बोल नाही बोलला मोबाईल. सो गाइस बघू शकता माझी ओटी भरलेली आहे. आता मी चालू दीदीची तयारी करू. आता मी ट्युशनला चालले. मला मी ट्युशन चालले भेट. बाय बाय. सो हे गाईज आता मी जेवण करायला घेतले. ध्रुवीचे डॅडी तिकडे गेलेत ना मामाकडे त्यांच्या. मग तिथून आता ते साईटवर आहेत. ते मिसळ पाव खाऊन आलेत. सो मी मग जेवण करून घेते. सो गाईज या सर्व जेवायला. जेवण झाल्यावर बोलूया. सो गाईज तुम्ही बघू शकता आपला जशंग बेबी कसा टेडीच्या जोडला खेळत आहे. बाबू जशंग ए शोनू शोनू टेडी पडला. अल्ले बोबले बोबले. तुम्ही बघू शकता आता नौटंकी आलेली आहे. नईला हिच्या डॅडीने पेस्ट्री आणलेली मला नईला तर ही नाही खात. आता हिला काय खायचं आहे तर 5 रुपये दे. गाईज जी रोजची नाटकं आहेत तर हिला फक्त पैसे खायला लागतात. हिला सांगत जा जरा पैसे खायचा चांगला नसतो. खूप बाहेरचं काय मध्ये बोला. हा कमेंट करून सांगा की बाहेरचं खाऊ चांगला असतो का खराब असतो. आपल्या शरीराला चांगला नसतो ना. मग हिला समजा बघा चांगला असतो. खोटारडी आहे एक नंबरची. मी ना प्रथम दादाने ना आम्हाला दाबेली खावली. दाबेली खाऊन आले ना तू. मग अजून काय खायचं. असनीशीच खाल्ले. गाईस दिसते असनीशी नौटंकी. ए दीदी इथे आहे ना जरा दुकानावर. बघा 5 रुपयाचं नाव घे का आले. घे एक आट्याची पिशवी आण आणि 5 रुपये तुला घे. बाय कर दीदीला. अरे बघू शकता आता आम्ही बाहेर आलो आहे. जशंग बेबी बघू शकता दादा आहे तिथे जशांगचा. जोजो दादा आहे तू बघू शकता आता. तुम्ही बघू शकता आज पाणीच टाकण्याने आपल्या झाडांना म्हणून झाडं वाढलं का ते दिसतात. सो गाईज तुम्ही बघू शकता आता बाबू आलाय वरती आणि आम्हाला कुठे जायचं असलं का वरतीच थांबतो. आम्ही आता जाणार आहे ना पिंपलासला. मग याला आम्ही इथे ठेवून जाणार आहे. हे बघा जोजो. मावशीची तर काय चाललं ग. दादाची तब्येत नाही बरी. मी पण गप्पीत. सो गाईज आता मी इथे चपात्या भाजत घेतल्यात. इथे घेतलं दीदीला सांगितलं माझा संपलाय ना. दुकानावरूनच सांगितलेलं. इथे भांडे धुवून ठेवलं. मी पीठ मळते आणि तुमच्याशी बोलते. आम्ही ताईची इथे आलतो. आता चाललोय आमचा बांजा.
शेअर करा. हे आमचे भाऊ नाही आई. सो गाईस घरून मी चपात्या भाजून गेलती पण ताईच्याकडे गेली ना तर ताई बोलली जेवूनच जा. मग त्यांच्या इथून आम्ही जेवण करून आलो. मग आल्यानंतर बाबूची आंघोळ केली. सो गाईस आम्ही आमच्या ताईच्या इथून कधी चालतो. सो बाबूला घेतलेला म्हणून व्हिडिओ काढायला भेटला नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आमची आजची तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.